पाकिस्तानने भारतासोबत T20 वर्ल्ड कपची मॅच खेळायला नकार दिला आहे। फायनल मॅच असली तरीही आणि असं असूनही भारताची टीम श्रीलंकेत जाणार आहे। स्टेडियमवर नेट प्रॅक्टिस करणार आहे। पण जर मॅच होणारच नसेल तर टीम इंडिया श्रीलंकेत का जाणार आहे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तानाचा T20 वर्ल्ड कप 2026 चा सामना होणार होता। ही फायनलची मॅच असली तरीही मॅच न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतलाय। पाकिस्तान आपला हट्ट सोडायला तयार नाहीये, पण तरीही त्या दिवशी टीम इंडिया कोलंबोला जाणारच आहे। मॅच नसेल तर टीम इंडिया मैदानावर का जाणार आहे, तर यामागचं कारण आहे आयसीसीचे नियम। आयसीसी प्रोटोकॉलनुसार एखादी टीम मॅच खेळायला नकार देत असली तरी दुसऱ्या टीमने टॉसच्या वेळेला ग्राउंडवर उपस्थित असणं बंधनकारक असतं। जर भारत मैदानावर गेला नाही तर मॅच रद्द करून दोन्ही संघांना प्रत्येकी एक पॉईंट दिला जाईल। पण भारताला पूर्ण 2 पॉईंट्स मिळवायचे असतील तर ग्राउंडवर जाणं गरजेचं आहे आणि म्हणूनच टीम इंडिया आयसीसीचे सगळे नियम पाळणार आहे। ठरलेल्या टाइम टेबलनुसार प्रॅक्टिस, प्रेस कॉन्फरन्स आणि त्यानंतर वेळेत स्टेडियमवर पोहोचणं हे सगळं टीम इंडिया करणार आहे। यानंतर मॅच रेफरी पाकिस्तान टीमची वाट पाहतील आणि फायनल डिसिजन घेतील। 1 फेब्रुवारीला पाकिस्तान सरकारने ऑफिशियली डिक्लेअर केलं की पाकिस्तान T20 वर्ल्ड कप खेळेल, पण भारताविरुद्ध एकही मॅच खेळणार नाही। या निर्णयामागचं ठोस कारण सरकारकडून सांगण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अडचणीत येण्याची शक्यता आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचं फक्त भारताविरुद्ध मॅच न खेळणं आयसीसीला मान्य होईल याची शक्यता फार कमी आहे। जर पाकिस्तानने भारताविरुद्ध मॅच खेळली नाही तर आयसीसी कडून दंड, रँकिंग पॉईंट्समध्ये कपात, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉईंट्स कमी होणं आणि PSLवर परिणाम आणि भविष्यातल्या बायलॅटरल सिरीजवरही मर्यादा, अशा कठोर कारवाया त्यांच्यावर होऊ शकतात। आता खरी उत्सुकता आहे ती 15 फेब्रुवारीची। टीम इंडिया मैदानावर उतरणार, पण पाकिस्तान उतरणार का? तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।